उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले 4 जवान शहीद। यवतमाळचे विकास कुळमेथे, अमरावतीचे विकास उईके, साताऱ्याचे चंद्रकांत गलांडे आणि नाशिकचे संदीप ठोक यांना वीरमरण। राज्य सरकारची शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाखांची मदत। जालन्याच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सेना आणि भाजपचे बडे नेतेही सहभागी। मोर्चेकरांनी केली मराठा आरक्षणाची मागणी। लातूर, जालना आणि अकोल्यात मराठ्यांचा मूक मोर्चा। लातूरमधल्या मराठा मोर्चात धीरज देशमुखही सहभागी। मराठा आरक्षणाची याचिका पुन्हा हायकोर्टातच दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। हायकोर्ट सहानुभूतीने विचार करेल, सुप्रीम कोर्टाची ग्वाही। आणि मराठा समाजाच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी परीट समाजाचंही आंदोलन। बीड, परभणी आणि धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवो आंदोलनानं केला निषेध। नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे अर्थातच उरी हल्ल्याबद्दलची। उरी हल्ल्यामध्ये शहीदांचा आकडा 18 वर गेलाय, पण यामध्ये 4 जवान महाराष्ट्रातले आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरचे विकास जानराव उईके, साताऱ्यातले चंद्रकांत शंकर गलांडे, नाशिकच्या खंडगळीचे संदीप सोमनाथ ठोक आणि यवतमाळच्या विकास कुळमेथे यांना वीरमरण आलंय। हे चौघही जण 6 बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते। या सगळ्यांचं पार्थिव ओझरमध्ये आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात येईल। उरी हल्ल्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरचे विकास जानराव उईके शहीद झाले। महाराष्ट्रावर तसंच उईके यांच्या कुटुंबावर, संपूर्ण घरावरच शोककळा पसरली आहे। घरामध्ये सैनिकी परंपरा असलेल्या विकासच्या वडिलांना तर मुलाबद्दल काय बोलावं हेच सुचत नाहीये। विकासचा 6 सप्टेंबरला फोन आला होता। बहिणीच्या बाळंतपणासाठी त्यानं 10,000 रुपये पाठवले, शिवाय तिची आस्थेनं विचारपूसही केली, असं सुद्धा विकासच्या आईनं सांगितलं। वडी सेक्टरला होतं, आता ते बारामुल्लाले पोस्टिंग झाली त्याची। जिथं हमला झाला ना तिथंच पोस्टिंग झाली। 7 तारखेला फोन आला होता, तब्येत कशी आहे म्हणे, तब्येत कशी आहे म्हणे, प्रीतीची डिलिव्हरी कशी हो गया म्हणे, पैसे पाठवत आहे म्हणे, ठीक ठाक आहे का म्हणे, वोकरवादी आहे म्हणे इकडे, एवढंच बोलणं। आई वडिलांना खरोखरच हे दुःख अनावर झालंय आणि याचप्रमाणे सगळ्या गावाचीच परिस्थिती आहे। याच हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या या जवानांच्या जन्मगावी साहजिकच शोककळा पसरली। शहीद संदीप सोमनाथ ठोक यांच्या नाशिकमधल्या खंडगळी या गावी सुद्धा अशी शोककळा पसरली आहे। सगळे ग्रामस्थ जे आहेत ते संदीप यांच्या घरापाशी ही बातमी कळाल्यापासून जमलेले संपूर्ण गाव शोकसागरामध्ये बुडालंय। अतिशय तरुण वयामध्ये संदीप यांना वीरमरण आलंय, त्यामुळे संपूर्ण गाव हळहळतंय। शासकीय इतमामात संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, पण आता सगळेजणच वाट बघतायत ते संदीप यांचं पार्थिव गावामध्ये येण्याची। त्याला पहिल्यापासून हेच होतं मिलिटरीचं। तू 10-12 भरत्या केल्या त्याने, 11 वर्ष तू जॉईन। त्याच्या आधी तू शाळेत काय खेळायचा का, कुठले खेळ वगैरे? काही नाही, सिन्नरला कॉलेज केलं, मग नंतर डिप्लोमाला टाकला संगमनेर। तिकडे तू 1 वर्ष नफा झाला, नंतर म्हणजे अण्णा मला इकडं भरत्याला जायचं चालत। त्याच्यामध्ये तुम्हाला शेतीत वगैरे मदत करायचं का? आणि शेतीत नाही मदत केली, त्याचं शिक्षण केलं, नंतर तो या याच्यातच। तर या उरी खोऱ्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये साताऱ्यानं सुद्धा आपला वीरपुत्र गमावला। या हल्ल्यामध्ये शहीद झालेले लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे यांच्या माण तालुक्यातल्या जाशी या गावामध्ये शोकाकुल वातावरण आहे।
गलांडे यांच्या कुटुंबातले 3ही भाऊ देशसेवेमध्येच आहेत. एक भाऊ पंजाब इथे पोस्टिंगला आहे, दुसरा भाऊ चेन्नई इथं सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. चंद्रकांत गलांडे यांच्या पाठीमागे पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत. त्यातला एक मुलगा 2 वर्षाचा आहे तर दुसरा फक्त 10 महिन्यांचा आहे. 2च महिन्यांपूर्वी चंद्रकांत त्यांच्या गावी आले होते. त्यांच्या लहान मुलाचा वाढदिवस आता 2 महिन्यांनंतर होता. जयच्या वाढदिवसालाच आता भेटू हे शेवटचं वाक्य त्यांच्या कुटुंबियांच्या कानामध्ये अजूनही घुमतंय. या गावामध्ये शोकाकुल वातावरण आहे आणि आता सध्या गावात बंद जसा पाळण्यात येतो तसंच वातावरण आहे. हा मुलगा एकदम चांगला आणि सरळ स्वभावाचा होता आणि सर्वांना मिळमिसळून चालणारा मुलगा होता. आणि याच्याबद्दल जसं आम्हाला आमच्या गावाकडं माहीत झालं, साऱ्याकडे शोकाकूळ पसरला आहे. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर परत भेटूया. सध्या राज्यभरामध्ये मराठा मोर्चा काढण्यात येतो. मराठा समाजाचे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी असू देत किंवा कोपर्डीच्या घटनेचा निषेध म्हणून असू देत, ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत. नांदेड असेल, हिंगोली असेल, अनेक ठिकाणी हे मोर्चे निघालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे लातूरमध्ये आज मोर्चा निघालाय, जालन्यामध्ये आणि अकोल्यात सुद्धा आज असेच मराठा मूक मोर्चे निघालेले आहेत. जालन्यातला हा मराठा क्रांती मोर्चा होता आणि यामध्ये राजकीय नेते सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दिसले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जालन्यातल्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शिवाजी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली होती. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, याचबरोबर मराठा आरक्षणाची मागणी या मोर्चेकरांची होती. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी सुद्धा मागणी आंदोलकांनी केली आहे. 7 ते 8 लाख मोर्चेकरी जवळपास या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झाले होते असा दावा जालन्यातल्या या मोर्चाच्या आयोजकांनी केलाय. तर अकोल्यात सुद्धा असाच मराठा मोर्चा निघाला होता आणि याच मोर्चाबद्दल आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर. आपल्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत, त्यांना विचारूया. काय सांगाल, तुमची भूमिका काय? 3 गोष्टीवर हा मोर्चा आधारित आहे. एक शिस्त, शांतता आणि स्वच्छता, या 3 गोष्टींवर हा मोर्चा आधारित आहे. आणि प्रत्येक गावामध्ये आज चूल पेटली नाही आहे. प्रत्येक माता भगिनी, सर्व लोक इथं जमलेले आहेत. काय सांगशील, तू इथे कुठून आला आणि काय तुझी भूमिका काय मोर्चा? मी अमरावतीवरून आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून उभारलेला आज मराठा समाज एकत्र आलेला आहे. अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, बुलढाणा यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये लाखोचे जे मोर्चे होणार आहेत, त्याचा आज पहिला अनुभव अकोल्यात येथे येत आहे. अकोल्याला विदर्भाचा पहिला मोर्चा मराठा समाजाचा अकोला येथे जमलेला आहे. त्या समाजाच्या निमित्ताने पैसे देऊन जमावलेले लोक नाही आहे, हे स्वतःचा यांचा राग उफाळून आलेला आहे. त्या निमित्ताने हे लोक आपल्या समाजाच्या मागण्यासाठी आलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर कमी व्हावा, यासारख्या सुधारणा, तसेच कोपर्डीत झालेला बलात्कार भर चौकात त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून त्यांना फाशी देण्यात यावी, यांसारख्या खूप मागण्या आहेत. सर्वांना आरक्षण बंद झालं पाहिजे, अॅट्रॉसिटी सारखा कायदा बंद झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भगिनीवर जो अत्याचार झाला, त्या अत्याचाराचा निकाल लागला पाहिजे आणि त्या आरोपींना फाशी झाली पाहिजेच. तर एक मराठा लाख मराठाची साथ घालत राज्यातला हा मराठा समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला दिसतो. आणि लातूरमध्ये सुद्धा असाच जो मोर्चा झाला त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच या मोर्चामध्ये विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख हा सुद्धा सहभागी झाला होता. मी राजकीय नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून या मोर्चात सहभागी झाल्याचं धीरजनं म्हटलं होतं. मराठा आरक्षण आपण पाहतोच आहेत की मराठा समाज सहसा लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो. मराठा समाज तेव्हाही संघर्षच करत होता, आजही संघर्षच करत आहे. तरी सुद्धा मराठ्यांना कुठेतरी एखादी कुचंबना झाल्यासारखी होते का, तर आज शैक्षणिक क्षेत्रात किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये मराठ्यांना कुठेच वाव मिळत नाहीये. आरक्षण मिळाल्यामुळे कमीत कमी मराठ्यांना आपलं टॅलेंट तरी सादर करता येईल सगळ्यासमोर. त्याच्यामुळे मला वाटतं की मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे. ॲट्रॉसिटीचा आजकाल गैरवापर, म्हणजे आम्ही जर काही बोललो दुसऱ्या समाजाला जाती, त्यांनी लगेच त्याचा गैरवापर करतात. तो कायदा रद्दच करावा अशी आमची मागणी आहे. 1989 मध्ये मंजूर झालेला ॲट्रॉसिटी कायदा हेतू एक आणि होते आहे एक, हे आजचे चित्र आहे. जाचातून मुक्त होण्यासाठी कायदा मंडळाने हा कायदा केलेला होता.
परंतु याचा गैरवापर होत आहे. आणि मराठा मोर्चा तर हे निघतायत, पण यालाच प्रत्युत्तर म्हणून आज राज्यामध्ये 3 ठिकाणी परेड समाजाने सुद्धा आंदोलन केलं. अनोखं असं हे आंदोलन झालेलं आहे. परभणीमध्ये, बीडमध्ये आणि धुळ्यामध्ये हे आंदोलन झालं. कपडे धुवो आंदोलन या 3ही ठिकाणी परेड समाजानं केलं. परभणीमध्ये असेल किंवा बीडमध्ये किंवा धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन परेड समाजानं कपडे धुवून कपड्यांना इस्त्री करून आंदोलन केलेलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. परीट म्हणजे धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी कपडे आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते धुवून हे आंदोलन केलं. बीडमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हे आंदोलन करण्यात आलं. इथे कपडे धुवून त्यानंतर धरणं आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यामध्ये जवळपास 35 लाख लोकसंख्या असलेल्या परीट समाजाची सरकारनं नेहमी चेष्टा केली आहे असा आरोप करण्यात आला. 2001 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भान समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल आला, पण काँग्रेस आणि भाजप या दोन्ही सरकारनं त्यावर निर्णय घेतला नाही आणि त्यामुळेच अनुसूचित जातीमध्ये या समाजाचा समावेश करावा यासाठी आता राज्यभर अशी आंदोलनं सुरू आहेत. आज सकाळपासूनच हे अनोखं असं कपडे धुवो आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर भान समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी परीट समाजानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. इथे सुद्धा कपडे धुवून हे आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर आंबेडकर संशोधन मंडळाचा अहवाल तात्काळ रद्द करावा आणि डॉक्टर भांडे समितीच्या शिफारसीनुसार राज्यातल्या धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून द्यावा या मागणीसाठी अशा प्रकारे कपडे धुवो आंदोलन धुळ्यामध्ये सुद्धा करण्यात आलं. यानंतर बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपालिकेच्या घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये अनेक सधन लोकांनी घुसखोरी केली आणि त्यामुळे ही योजना वादात सापडली. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपालिकेची ही टुमदार दिसणारी घरकुलं पहा. घरकुलं म्हटलं तर गरिबांसाठी, पण इथं तसं अजिबात नाही बरं का. ही घरं पाहून अनेक गब्बर आणि सधन लोकांच्या तोंडाला पाणी आलं. मग काय, राजकीय लागेबांधे वापरून काही सधन लोकांनी या योजनेत घुसखोरी केली. खऱ्या लाभार्थींना डावलून ते बोगस लाभार्थींना ते त्या ठिकाणी लाभ देत आहेत. म्हणून आम्ही जोपर्यंत ते खरे लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे घर वाटप होऊ देणार नाही. ही बाब परिसरातल्या लोकांना समजताच त्यांनी घरकुल वाटप कार्यक्रम उधळून लावला. चोपडा नगरपालिकेतील शासन, प्रशासन आणि सत्ताधीश आणि विरोधक यांनी शासनाचा मूळ हेतू आणि खरे लाभार्थी यातले दूर असून यातली सत्ताधीश आणि विरोधक दोघे मूग गिळून बसलेले आहे आणि शासनाच्या पैशाला चुना कसा लागेल यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. वादग्रस्त घरकुल वाटप अंगाशी येते पाहून मुख्याधिकाऱ्यांनीही तक्रारदारांच्या शंकांचं निरसन होईपर्यंत घरकुल वाटप करणार नसल्याचं जाहीर केलं. शंकांचं निरसन झालं, त्याच्यानंतर सगळ्यांचं एकमत जर झालं तर त्यानंतर आपण पुढचा जो वाटपाचा कार्यक्रम आहे तो पुढच्या आठवड्यात म्हणा किंवा एखाद्या पर्टिक्युलर किंवा आपण त्या वेळेला तो काढू आणि आजचा हा कार्यक्रम इथे स्थगित होतोय. कोणालाही वाटप होणार नाही. गोरगरिबांसाठीच्या योजनांमध्ये घुसखोरी करणाऱ्या सधन लोकांना अद्दल घडावी, अशी शिक्षा द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. अजय पालीवाल, IBN लोकमत, चोपडा, जळगाव. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाईन्स. मराठा आरक्षणाची याचिका पुन्हा हायकोर्टातच दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश. हायकोर्ट सहानुभूतीने विचार करेल, सुप्रीम कोर्टाची ग्वाही. लातूरमधल्या मराठा मोर्चात धीरज देशमुखही सहभागी, मोर्चाला तुफान गर्दी. अकोल्यामध्येही मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
आणि पाकिस्तानबाबत लष्करी कारवाई घाईघाईत करणार नाही, पण पाकिस्तान विरोधात संयुक्त राष्ट्रात आक्रमक होणार, मोदींनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय. आपण आतापर्यंत रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड किंवा अनेक ठिकाणी वायफाय सुविधा मोफत असलेलं ऐकलं असेल, पण बुलढाण्यामध्ये एका चहा विक्रेत्यानं आपल्या ग्राहकांसाठी मोफत वायफायची सुविधा सुरू केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते शेगावच्या रेल्वे स्थानकावर चहा विक्रीचा व्यवसाय करतात आणि याच व्यवसायाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलीला इंजिनियर केलंय. याच इंजिनियर मुलीच्या संकल्पनेतून या चहा विक्रेत्यानं ही सेवा सुरू केली आहे, आपल्या ग्राहकांसाठी फ्री वायफाय सेवा. साहजिकच या टी स्टॉलवर तरुणांची गर्दी होतीये. आणि यानंतर आपण बघणार आहोत आमच्या विशेष मोहिमेबद्दलची एक स्पेशल स्टोरी. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं खूप महत्त्वाचं असतं. पिकांमध्ये बदल करणं आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळणं ही काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून जव्हार तालुक्यातल्या हरिश्चंद्र भोये या शेतकऱ्यानं पॉली हाऊसच्या माध्यमातून जरबेराची शेती फुलवली आहे. ही सुंदर आणि दिमाखात डौलणारी फुलं आहेत जव्हारच्या चालतवाड गावातल्या हरिश्चंद्र भोये यांच्या शेतातली. हरिश्चंद्र भोये शिक्षकाची नोकरी करता करता शेतातही रमलेत. त्यांनी आपल्या 20 गुंठ्यांमध्ये पॉली हाऊसच्या माध्यमातून जरबेरा फुलांची लागवड केली आहे. या जव्हार तालुक्यामध्ये पारंपरिक शेती म्हणजे भात नागली केली जाते. त्याला खूप कष्ट, खूप मेहनत करावी लागते आणि पाण्यावरतीच अवलंबून राहावं लागतं. पण 2013 साली माझ्यामध्ये एक डोक्यामध्ये वेगळी कल्पना आली की आपण पॉली हाऊस उभारावं. त्याचं मी थोडं मार्गदर्शन घेतलं, TDC बँकेतून सहाय्य घेतलं आणि हे ग्रीन हाऊस पॉली हाऊस तयार केलं मी या ठिकाणी. बाजारात कशाची मोठी मागणी आहे याचा अभ्यास करून फुलांची लागवड हरिश्चंद्र यांनी केली आहे. मार्केटमध्ये जरबेराला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शेतात जरबेराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या पिकातून त्यांना 30 ते 35 हजार रुपयांचं महिन्याला उत्पन्न मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारची 8 जातीची वेगवेगळी फुले येतात. त्यामध्ये ग्रीन, ऑरेंज, व्हाईट, रेड असे अनेक प्रकारचे कलर आहेत. आणि जर आज सध्या बघितलं तर त्याला मार्केट पण चांगलं आहे. आम्हाला तसं मार्केट जवळ आहे, मुंबई मार्केट जवळ आहे. आजच्या घडीला जर सरासरी बघितलं तर 7-8 रुपये भाव मिळतोय आणि वर्षगाठाला चांगलं उत्पन्न मिळतंय, लाखोच्या दरात उत्पन्न मिळतोय. जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मात्र खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. काळानुसार पीक आणि पीक पद्धती यांच्यात बदल केला तर यश नक्की मिळतं हे हरिश्चंद्र भोये यांनी दाखवून दिलंय. विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार. आणि आपण यानंतर गावाकडच्या बातमीमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.